ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरम्। हरि शनि महाराजा नमस्कार आधी, 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 शनि महाराजा नमस्कार आधी। नका करू कधी वक्रदृष्टी, नका करू कधी वक्रदृष्टी, शनि महाराजा नमस्कार आधी, शनि महाराजा नमस्कार आधी। नका करू कधी वक्रदृष्टी, नका करू वक्रदृष्टी, शनि महाराजा नमस्कार आधी, शनि महाराजा नमस्कार आधी। देवदानवासी छळिले क्षणात, देवदानवासी छळिले क्षणात, देवदानवासी छळिले क्षणात, ओ देवदानवासी छळिले क्षणात। हे गुरुशी प्रचिती दाखविली, गुरुशी प्रचिती दाखविली, गुरुशी प्रचिती दाखविली, गुरुशी प्रचिती दाखविली। शनि महाराजा नमस्कार आधी, शनि महाराजा नमस्कार आधी, शनि महाराजा नमस्कार आधी, शनि महाराजा नमस्कार आधी। परम मंगलमय परम पावन या असणाऱ्या अन्नकुटे नगरीमध्ये भगवान शनेश्वर महाराजांचं असणारं ही भव्य दिव्य अशा पद्धतीचं देवालय, या देवालयाच्या सानिध्यामध्ये अनेक वर्षापासून या पुण्यपावन नगरीमध्ये दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असतो। महाराष्ट्रामधील असणारे ख्यातनाम अशा पद्धतीचे धर्मप्रचारक मंडळी येऊन आणि ज्ञान प्रबोधन करत असतात। अशा या पुण्यपावन नगरीमध्ये अन्नकुटे शनिदेवाचे या गावामधील असणारी शनिदेवांची जी काही भक्त मंडळी आहेत, किंबहुना या असणाऱ्या मंदिराचे जे ट्रस्ट आहेत, तर या ट्रस्टमधील असणारे जे काही विश्वस्त आहेत, जे भाविक आहेत, ग्रामवासी आहेत, गावकरी आहेत, टाळकरी आहेत, या ठिकाणचे असणारे भजनी मंडळ, या सर्वांनी यंदा माझ्यावरती एक विशेष पद्धतीची कृपा केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचं कारण असं आहे सज्जनो, जीवनामध्ये
भगवान परमात्म्याची जी कथा आहे, कथेचं फार मोठं महत्व संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. जीवनामध्ये कथा ऐकण्यासाठी जसं भाग्य लागतं, तसं कथा करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. आज जर या गावाने निमंत्रितच केलं नसतं, तर अशी भव्यदिव्य असणारी शनेश्वर महाराजांची जी कथा आहे ती आपल्याला प्रकट करता आली असती का? नसती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या ग्रामवासियांनी एक प्रकारे ही खूप मोठी सेवेची संधी माझ्या जीवनामध्ये दिलेली आहेत. याबद्दल प्रथमतः सर्व जी ग्रामस्थ मंडळी आहेत, भाविक मंडळी आहेत, विश्वस्त मंडळी आहेत, यांच्या सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. खरं तर या कालखंडामध्ये थोडासा वेळेचा अभाव होता, परंतु ज्यावेळी मला या ठिकाणी समजलं की शनेश्वर महाराजांची कथा आहे, सजनो, इथं जमलेल्यापैकी कोण असा आहे की जो शनी महाराजाला घाबरत नाही? नाही का? मला वाटतं सर्वच जण शनी महाराजांना घाबरत असतात. खऱ्या अर्थाने शनी महाराजांना घाबरण्याचं तरी काय कारण आहेत? काय कारण आहेत? नाही का? खरोखर शनी महाराजांना घाबरण्याची गरज आहेत का? शनी महाराज हे दैवत कसं आहे, या दैवताबद्दल आपल्या मनामध्ये बऱ्याच पद्धतीचं न्यूनगंड पाहायला मिळतं. आणि सज्जनो, ध्यानात ठेवा, जीवनामध्ये भक्ती करत असताना भक्तीशिवाय तरणोपाय नाही जीवनामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याचा निश्चित उद्धार झालेला आहे. आणि मग खरोखर ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याला कधीच घाबरण्याची गरज नाही. आपण घाबरतो याला कारणीभूत कारण जर काय असेल तर याला कारण फक्त आपलं एक प्रकारचं अज्ञान आहे. अन्यथा शनेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर शनेश्वर महाराज यांच्या जीवनामध्ये कोप जरूर आहेत. कोपिष्ट ही देवता आहे, परंतु ते जरी उग्र कोपी असतील, शीघ्र कोपी असतील, परंतु ते कोणासाठी? ध्यानात घ्या, वाघाला पाहिल्यानंतर काय अवस्था होते हो? काय अवस्था होते? वाघ पाहिला की धोत्राचा पितांबर होतो, नाही का? मग असा वाघ म्हटल्या माणूस घाबरतो, परंतु त्याच वाघाचा असणारा छावा असेल तो घाबरतो का? तो घाबरत नाही. त्या वाघिणीचा छावा तो आपल्या आईला घाबरतो का? घाबरत नाहीत का? याचं कारण असे की त्या छाव्याला माहिती आहे ती माझी आई आहे, आणि ही इतरांसाठी जरी उग्र असेल, त्याचा कोणी पिता असेल तो नर, अशा पद्धतीचा वाघ असेल, तो इतरांसाठी जरी भयानक असेल, परंतु त्याच्या छाव्यासाठी मात्र तो कसा असतो? तर अतिशय प्रेमळ असतो. तद्वत त्याच न्यायाने शनेश्वर महाराजांची भक्ती आपल्या जीवनामध्ये करत असताना जर आपण खरोखर मनपूर्वक आपण जर ही भक्ती आपल्या जीवनामध्ये जर केली तर शनेश्वर महाराजांना घाबरण्याचं कारण नाही. उलट शनेश्वर महाराज हे जे शनेश्वर महाराजांची जे मनपूर्वक भक्ती करतात त्यांच्यावरती महाराजांची कृपा होत असते. अशी असणारी ही जे शनी दैवत आहेत, या शनेश्वर महाराजांचा असणारा हा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा जयंती उत्सव, आणि त्या निमित्ताने या कथेचं आयोजन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने परमपूज्य पूजनीय अशोक बाबा यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज पोटे तांदुळवाडीकर यांच्या आशीर्वादाने आमचे असणारे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली पोटे यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे. आणि अशा आयोजनामधील या प्रथम दिवसाची जी कथा आहेत त्या कथेला आज आपण शुभारंभ करतोय. आज
जी मुख्य कथा आपल्याला सांगायची आहेत, अर्थात 3 दिवस या कथेसाठी अतिशय अपूर्ण आहेत. पाठीमागे कीर्तनाच्या निमित्ताने या नगरीमध्ये मला बोलवलं आणि अचानक मला कळालं, म्हणजे अचानकच मी बदली कीर्तनकार म्हणून इथं आलो होतो. अचानक मला बोलवलं आणि बोलवल्यानंतर कोणी एक महात्मे होते, त्यांना यायला आणि या ठिकाणी जमलं नाही म्हणून अचानक बोलवलं आणि मग कळालं इथं शनेश्वर महाराजांचं स्थान आहे. म्हणून शनी महाराजा नमस्काराधी, नका करू कधी कृपा वक्रदृष्टी. देवदानवाशी छळिले क्षणात गुरुशी प्रचिती दाखविली. विक्रमा सारिका सत्वशील राणा, हा केला घानातील याचा. रामदास म्हणे परी हनुमंता, थरथरा कापती शनिदेव. या अभंगावरती मी कीर्तन केलं आणि मला त्या एका दिवसामध्ये 2 तासामध्ये फार काही सांगता आलं नाही. म्हटलं पुन्हा कधीतरी आपण या अभंगावरती चिंतन करूया असं मी सांगून गेलो. मग 9 तरुणांनी पाहिलं, विश्वस्त मंडळाने पाहिलं, ग्रामस्थ मंडळींनी पाहिलं की आपण विस्ताराने शनेश्वर महाराजांची कथा ऐकूया. सज्जनो, या ठिकाणी तुम्ही शनेश्वर महाराजांची कथा पण पूर्वी ऐकलेली असेल, नाही असं काही नाही. पण जरी ऐकलेली असेल तरी पुन्हा पुन्हा कथा ऐकल्यानंतर त्या कथेनं आपल्या जीवनामध्ये पुण्यच मिळत असतं, पुण्यच मिळत असतं. म्हणून ही कथा पुन्हा 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 ऐकायची जीवनामध्ये. परमार्थ सुद्धा आपल्या अंतकरणावरती रुजवावा लागतो. सज्जनो, ध्यानात ठेवा, रुजवावा लागतो तो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जसं तुम्ही आतापर्यंत कीर्तनाला येतात, कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनकार महाराज एक असणारा सुरुवातीचा जो अभंग आहे तो कोणता अभंग घेत असतात? कोणता अभंग माहिती का महिला मंडळींनो? का निवळच फक्त येतात कीर्तनाला? कोणता अभंग असतो? म्हणजे सुरुवातीला पंचपदीचा असेल तर सुंदर ते ध्यान, आणि त्याच्यानंतर कीर्तनकार महाराज रामकृष्ण हरी झाल्यानंतर कोणता अभंग घेतात? रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. तुम्ही असा कधी प्रश्न विचारला का हो बाबा, जो महाराज येतो उठसूट तोच अभंग घेतो, तुम्हाला दुसरा अभंग येत नाहीत का? महाराजांना सर्व येतं त्या ठिकाणी, नाही का? परंतु आपल्या संप्रदायाची मर्यादा. आणि पुन्हा सांगतो, परमार्थिक जीवनामध्ये तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एकदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. याने तेच 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 काय करावं लागतं तर आपल्या जीवनामध्ये घोकावं लागतं. तसं ही असणारी भव्य दिव्य कथा जी आहेत, तर ही कथा आपण आपल्या जीवनामध्ये काय करायची, उतरायची. कथेचं महत्व तुकोबराय सांगतात. बघा, कथेचं महत्व तुकोबरायने सांगितलेलं आहे. कथा मुक्त करी, कथा सुखहारी, कथा मुक्त करी, कथा सुखहारी, कथा मुक्त करी, कथा सुखहारी, कथा मुक्त करी. कथा या शिवरी विठोबाची, कथा या शिवरी विठोबाची, कथा विठोबाची, कथा विठोबाची. कथा पापनाशी उद्धरिले दोषी, कथा पापनाशी उद्धरिले दोषी, पापनाशी उद्धरिले दोषी, कथा पापनाशी उद्धरिले दोषी. समाधिपथेशी मूढ जन, समाधिपथेशी मूढ जना, समाधिपथेशी मूढ जन, समाधिपथेशी मूढ जन. कथेचं फार मोठं महत्व सांगितलेलं. आपल्या जीवनामध्ये पाप असेल, ताप असेल, शोक असेल, सगळ्यांचं हरण करून आपल्या जीवनामध्ये अगदीच मूढ जन जे असतील, मूढ अगदीच ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर एक प्रकारे ज्यांचा वरचा मजला
रिकामा अशा पद्धतीचे जरी लोक असतील त्या ठिकाणी, तरी सुद्धा अशांना सुद्धा समाधी कथेशी मूढ ज्यांना सांगितले, किंग कर्तव्य मूढ असतील, अज्ञानी असतील त्या ठिकाणी, पण अशा अज्ञान्यांना सुद्धा ही जी कथा आहे तर ती समाधीपर्यंत पोहोचवत असते. आणि म्हणून अशी असणारी पवित्र कथा आज आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारनाशम विधाय हि तदोदयते विवेका. जीवनामध्ये विवेक प्राप्त व्हायचा असेल, ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनात सार आणि असार काय हे जर कळून घ्यायचं असेल, तर भाग्याच्या उदयाने बहु जन्माच्या पुण्याने आपल्या जीवनात ज्यावेळेस आपल्याला सत्संग प्राप्त होत असतो, असा सत्संग आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण केल्यानंतर मानवी जीवनामध्ये विवेक प्राप्त होतो. त्या विवेकाने जीवनामध्ये ज्ञान आणि ज्ञानाने जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. याच्यासाठी हा जो सत्संग आहे हा कथेच्या रूपाने आपल्याला प्राप्त होतो. महाराजांनी प्रमाण दिलं, कथा याची बरी विठोबाची. कोणाची कथा सांगितली? विठोबाची. तुम्ही म्हणाल का हो, कथा तर आम्हाला विठोबाची सांगितली, तुम्ही तर शनेश्वर महाराजांची कथा सुरू केली. मग कथा विठोबाची करा ना. आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायावरती खूप आरोप येतात, नाही का? बरेच लोक म्हणतात तुमचा मंत्र कोणता? म्हटले रामकृष्ण हरी, नाही का? कोणता मंत्र? रामकृष्ण हरी. मग तुमचा मंत्र रामकृष्ण हरी, बऱ्याच वेळेस तुम्ही जय श्रीराम म्हणतात. आहे का काही तुमचा टाळा मेळा? असे बरेच लोक म्हणत असतात. कारण का वारकरी संप्रदायाला कोणता मंत्र दिलेला आहे? मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपल्याला रामकृष्ण हरी मंत्र दिला, मान्य, आम्ही कुठं नाही म्हणतो, त्या ठिकाणी दिला ना मंत्र. मग तुम्ही का बरं रामकृष्ण हरी जपत नाही? जय श्रीराम काय जपतात? हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र का जपतात? बघा, जर मंत्र दिला रामकृष्ण हरी हा मंत्र तुकोबारायांना त्यांच्या गुरूंनी दिला, बाबाजी चैतन्यांनी दिला, तरी सुद्धा तुकोबारा सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. 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 जावे वनांतरा न लगती सायास. 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 जावे वनांतरा लगती सायास. जावे वनांतरा. आपल्याला तर तुकोबरायनं मंत्र दिला रामकृष्ण हरी, आणि तुकोबरायने त्याच्यामध्ये वाढवलं विठ्ठल केशवा. कशासाठी वाढवला हा मंत्र? कशासाठी वाढवला, नाही का? माऊली ज्ञानोबा सांगतात रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. हे दोनच नाम सांगितले, त्यांनी हरी गायब करून टाकला आणि यांनी विठ्ठल केशवा वाढवला. सजनो, जरी एखाद्या ठिकाणी मंत्र वाढवला काय आणि एखाद्या ठिकाणी एखादा अक्षर कमी केलं काय, याने काहीच फरक पडत नाही. कारण राम जर कोण असेल तर तेच शुद्ध बुद्ध नित्य मुक्त चैतन्य जे आहेत तेच आणि राम रूपाने येत असतात. तेच जे चैतन्य आहे, तेच जे अधिष्ठान आहेत, ते मायेचा अंगीकार करून कधी कधी कृष्ण रूपाने इथं अवतार घेत असतात. आणि तोच असणारा
संपूर्ण जगताचा असणारा अधिष्ठानभूत जो परमात्मा आहे तोच पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या रूपाने सुद्धा उभा राहत असतो. म्हणून सजनो, जरी तुकोबाराय म्हणतात मंत्र दिला रामकृष्ण हरी तरी वावग नाही. तुकोबाराय म्हटले रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तरी वावग या ठिकाणी नाही. तसं कथा जरी कथा याची बरी विठोबाची सांगितली असेल, परंतु तो विठोबा आणि शनेश्वर भगवान परमात्मा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. सर्व एक एक तत्व आहे. आमचे गुरुवारी शांत ब्रह्मा कुरेकर बाबा एक खूप सुंदर उदाहरण सांगायचे. बघा, प्रसंग असा आहे. आता ही मी थोडी प्रस्तावना करतोय, थोडी विस्ताराने प्रस्तावना करतोय. इथं शनेश्वर महाराजांची त्रिविक्रम राजाची कथा असेल, कोणी ऐकली नाही, सर्वांनी ऐकलेली. तुम्ही शनिदेवाच्या सानिध्यामध्ये साधना करणारी मंडळी इथं आल्या आल्या लगेच आपले भाऊ आले. ते म्हटले बाबा तुमच्याकडे शनी महात्म्य आहेत का? म्हटलं नाही, मी जरा विसरून आलो, नाही का. लगेच ते शनी महात्म्य घेऊन आले, कारण त्यांनी मला सांगितलं की याच्या बाहेर काही बोलायचं नाही, नाही का. बोलायचं कशाच्या, बरोबर आहे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये कीर्तन करायचंय, कथा करायची, ग्रंथ पाहून करावं. आपण इथं वेगळं काही बोलायचं नाही. आपल्याला आजचा दिवस जी प्रस्तावना आहे म्हणून थोडस विस्ताराने हा विषय सांगतोय. आपल्याला शनेश्वर महाराजच सांगायचे, परंतु कथा एक कथा असे शनेश्वर महाराज नाही सांगायचे. आपल्या जीवनात शनी महाराजांची साधना केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, पांडुरंगाची साधना केल्यानं जी फलश्रुती प्राप्त होते तीच शनेश्वर महाराजांच्या साधनेनं सुद्धा प्राप्त होते. आपल्याला याचा ताळेबंद घालायचा आहे. आपल्याला इथं भेद काढून टाकायचा आहे. आपल्या जीवनामध्ये साधनेविषयी असणारं जे न्यूनगंड आहे, साधना कशी करावी बऱ्याच लोकांना कळत नाही त्या ठिकाणी. म्हणून शनेश्वर महाराजांची साधना सुद्धा कशी करावी, त्याची फलश्रुती जीवनामध्ये काय आहे, कोण आहेत शनी देवता, त्यांचा जन्म कसा झाला. आज आपल्याला फक्त जन्माची कथा पाहिजे. आज आपल्याला त्रिविक्रम राजा वगैरे त्या ठिकाणी गुरुशी प्रचिती दाखवली वगैरे इकडे जायचं नाही. पुढे 2 दिवस आपल्याला त्याच्यासाठी आहेच. अगदी भगवान शंकराला सुद्धा आणि शनिदेवाच्या असणाऱ्या 7.5चा फटका कसा बसला, गुरुला सुद्धा कसा फटका बसला, आणि विक्रमराजाच्या जीवनामध्ये तर कुठपर्यंत ती स्थिती त्या ठिकाणी गेली. उज्जैनीचे राजे वगैरे ते सर्व आपल्याला विस्ताराने कथा सांगायची, पण आज नाही. आज मुळातच उशीर झालेला आहे. उद्याची जी कथा आहे ही बरोबर सकाळी 8 वाजता 8 ते 10 उद्याची जी कथा आहे, नाही का. मला तर प्रश्न पडला होता इथं आल्या आल्या, म्हणलं एवढे लोक इथं आलेले, हे बसणार कसे या मंडपामध्ये. आल्या आल्याच मला प्रश्न पडलेला होता, एवढे लोक ते बिचारे कथेसाठीच आले होते हे आता तुम्हाला कळालं, नाही का. चला असू द्या, काही हरकत नाही. इथं महाराजांची मशाली येत असते आणि मशालीच्या स्वागतासाठी ही मंडळी सर्व आलेली होती. ठीक आहे, आले पाहिजे. इथं मिरवणूक, भव्य दिव्य पद्धतीची मिरवणूक या ठिकाणी होते. आम्हाला निश्चित माहिती कथेची गिराईकं फार थोडे कमी असतात त्या ठिकाणी, परंतु तरी सुद्धा आपल्याला काही नाही. गोपालकृष्ण परमात्म्यापुढे फक्त एकटे अर्जुन होते त्या ठिकाणी, एकटे अर्जुन होते. तरी सुद्धा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, नाही का. एक फक्त अर्जुनाच्या निमित्ताने आजही संपूर्ण जगताला तीच गीता प्रबोधन करते. उद्धवजी फक्त एकटेच होते गोपालकृष्ण परमात्म्यापुढे, परंतु तरी सुद्धा सजनो, श्रोते जास्त असले म्हणजे कथेचं फार मोठं महत्व वाढतं असं नाही, आणि श्रोते कमी असले म्हणजे कथेचं महत्व कमी होतं असं नाही. उगीच मुरमुऱ्याचं दुकान लावायचं, बरोबर आहे की नाही. मुरमुऱ्याचं दुकान लावायचं, दिवसभर तोंड काढायला जागा नाही. बा आलं गिराईक लगेच मोजलं का, त्यांचं असं हाताची प्रॅक्टिस असते महाराज. लगेच तो इकडं मुरमुरे उचलतो, तिकडं लगेच शेव, तिकडं चिवडा काय असेल, कांदा कटकट कटकट कापतो, त्याच्यामध्ये टाकतो, लगेच गिराईकाला देतो. दिवसभर तोंड काढायला जागा नाही, आणि संध्याकाळी पाहिलं तर नफा तोटा सारखाच. मग मला वाटतं दिवसभर मुरमुऱ्याचं दुकान लावण्यापेक्षा हिऱ्याचं जर दुकान आपण आपल्या जीवनामध्ये जर ठेवलं, नाही का,
आणि महिन्यातून एक जरी गिऱ्हाईक मिळालं तरी सुद्धा महिनाभर मुरमुरे विकण्यापेक्षा महिन्यामधून एकच जर हिरा विकल्या गेला तरी सुद्धा त्याची किंमत कशी आहे, जास्त आहे, त्याच्यामधला बेनिफिट जास्त आहे. तसं किती लोक आले याला महत्व नाही. आले तर चांगलं आहे नाही का. ते महाराज म्हणत असतात, आये तो वेलकम आणि गये तो भीडकम नाही का. आले स्वागत आहे आणि गेलं तर गर्दी कमी होत असते, काही हरकत नाही त्या ठिकाणी. पण आपल्याला तन मन धनाने ही कथा ऐकायची. शनेश्वर महाराजांचं आख्यान जीवनामध्ये आपल्याला ऐकायचंय. आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना कसा परमार्थ करावा, आणि म्हणून थोडस विस्ताराने याची प्रस्तावना मी या ठिकाणी करणार आहे. सजनो बघा, मी आमचे शांतीब्रह्म कोरेकर बाबा एक उदाहरण सांगायचे ते तुम्हाला सांगतो की पांडुरंग परमात्मा असेल, शनेश्वर महाराज असतील, हे सर्व तत्व दृष्टिकोनातून एक एक तत्व आहे. एक मुलगा यात्रेच्या निमित्ताने, अशी यात्रा होती आणि यात्रेच्या निमित्ताने, यात्रा म्हणजे जत्राच होती त्या ठिकाणी. यात्रा जत्रा याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला काही आता ते माझं माऊंद्याचं कीर्तन नाही त्यामुळे ते काही सांगत नाहीत मी. पण अशी जत्रा भरलेली आणि त्या जत्रेमध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये ते कंपल्सरी ते रहाट पाळणे व्हायचे. मग ते रहाट पाळणे आले का मग मुलं त्या ठिकाणी जायचे आणि आनंदाने ते जे रहाट पाळणे होते तर त्या रहाट पाळण्याला मग पुढं असा घोड्याचा ठोकळा असायचा. म्हणजे एक घोडा, काही ठिकाणी वाघ, काही ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी रेल्वे, असं असे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्या असे पुतळे मूर्त्या वगैरे त्या असायच्या आणि त्याच्यावरती मुलं बसायची. एक मुलगा आला आणि आल्यानंतर तो म्हटला, बाबा 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 घरूनच चाललेलो होतो मी, जत्रेमध्ये गेल्यानंतर, यात्रेत गेल्यानंतर मला रहाट पाळण्यात आणि त्या ठिकाणी बसायचं. हो म्हटले, काहीच काळजी करू नको बाबा, मला वाघावरच बसायचं म्हटलं. असा जर वाघ पाहिला तर नाही का. मुलगा म्हटला, बाबा मला वाघावर बसायचं. बाबा म्हटले, काही हरकत नाही. ते बाजारामध्ये गेले, त्या असणाऱ्या यात्रेत गेले आणि यात्रेत गेल्यानंतर नेमका वाघ बुकिंग होऊन गेलेला होता. कोणीतरी एक मुलगा त्या वाघावर अगोदरच बसलेला होता. हे मुलगा आला, बाबा मला या वाघावर बसायचं. आता वाघावर बसायचं म्हटल्यानंतर या बाबानं काय केलं, त्या अगोदरच्या मुलाला सांगितलं, ए तू जरा त्या तिकडे बस रे, याला बसू दे वाघावरती. तो मुलगा काही उतरायला तयार होईना, अगोदरचा उतरायला तयार काही होईना आणि हे मुलगा रडायला लागला, बाबा मला वाघावरच बसायचं. बाबा म्हटले, अरे जाऊ दे वाघ, हा हत्ती बघ किती गोड आहे. तो म्हटला, जमायचं नाही, मला वाघावरच बसायचं. अरे ही एसटी किती चांगली. बाबा मला एसटी नको, हत्ती नको. अरे हा कावळा. तो म्हटला, मी काही बावळा नाही, मला वाघ आणि कावळ्यामधला अर्थ कळतो, मला वाघावरच बसायचं. आता पहा बरं का, आजोबा त्याला समजून सांगतात, बाबा अरे या ठिकाणी हे जे आहेत नाही का, याच्यापैकी तू कोणत्या याच्यावरती बस. पण मुलगा ऐकायला तयार नाही. का बरं? का तर त्या मुलाची दृष्टी कशावरती आहे? आकारावरती. मुलाची दृष्टी कशावरती? आकारावरती. पण आजोबाला निश्चित माहिती आहे, वाघ जरी असेल तर कशाचा आहे? लाकडाचा आहे. हत्ती जरी असेल तर कशाचा आहे? लाकडाचा आहे. ती बस जरी असेल तरी ती लाकडाची आहे. याचा अर्थ आजोबाची दृष्टी कशावरती आहे? त्याच्या मूळ तत्वावरती आहे. आणि मुलाची दृष्टी कशावरती आहे? आकारावरती आहे. तसं सज्जनो, या ठिकाणी उपासना करत असताना पंच प्रकारच्या उपासना सांगितलेल्या. आता प्रत्येकाची आवडती देवता वेगवेगळी का? ध्यानात ठेवा. प्रत्येकाला वेगवेगळा देव का आवडतो? एखाद्याला म्हसोबा आवडेल, एखाद्याला बिरोबा आवडेल, एखादी महिला असेल तिला येडूआई आवडेल नाही का. येडूआई सुद्धा आहे बरं का. एक दिवस ते आमचे भक्त म्हटले, बाबा चालतं का यात्रेला? म्हणलं कुठं? म्हणले येडूआईच्या यात्रेला चालू. म्हणजे त्यांची दैवत ती येडूआई नाही का. वावगा काही नाही, म्हणजे या ठिकाणी असं विनोद म्हणून सांगत नाही. प्रत्येकाची मनोवांछित देवता भिन्न भिन्न आहे. मग वैष्णव जे आहेत ते महाविष्णूंची उपासना करतात, जे शैव आहेत ते भगवान शिवाची उपासना करतात, जे सौर आहेत ते सूर्याची उपासना करतात, जे शाक्त आहेत
ते देवीची उपासना करतात, जे गणपती आहेत ते गणपतीची उपासना करतात. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपासना भिन्न भिन्न आहे. उपासना जरी भिन्न भिन्न असेल तरी सुद्धा वरचा आकार जरी भिन्न असेल, पण सगळ्यांचं अधिष्ठान मात्र जे शुद्ध बुद्ध नित्यमुक्त चैतन्य आहेत ते मात्र एक आहे. ते मात्र एक आहे. म्हणून सज्जनो, पहिल्यांदा आपण आपल्या जीवनामध्ये अशी घालमेल करून घेऊ नका. मग वेगवेगळ्या देवता का आवडतात याचं कारण असे की आपल्या या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असे पंचमहाभूत आहे. आणि यापैकी ज्याच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहेत, ज्याच्या शरीरामध्ये जल तत्व अधिक आहेत, ज्याच्या शरीरामध्ये तेज तत्व अधिक आहेत, मग पृथ्वी तत्वाची देवता भिन्न आहे. ज्याच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे तो त्या पद्धतीने त्या देवतेला भजतो. ज्याच्या शरीरामध्ये तेज तत्व अधिक आहे तो सूर्याची उपासना करत असतो. म्हणून पंचमहाभूतांनुसार ज्याची त्याची प्रवृत्ती कशी आहेत तर त्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. तशा देवता जरी अनेक असतील, त्या देवाचं स्वरूप आपण वेगवेगळ्या रूपामध्ये जरी पाहत असेल तरी सुद्धा सर्वांचं अधिष्ठान चैतन्य एक आहे. याच दृष्टिकोनातून सज्जनो, शनेश्वर महाराज, पांडुरंग परमात्मा असेल, या ठिकाणी गोपाल कृष्ण असतील, हे सर्व एक एक तत्व आहेत. या असणाऱ्या एक एक तत्वापैकी आपल्याला अत्यंत जवळचं वाटणारं दैवत, नाही का, जवळचं वाटणारं दैवत ते शनेश्वर महाराज आहेत. आता का तर गावचं ग्रामदैवत जे असतं तर त्या ग्रामदैवताच्या बाबतीमध्ये आपला असणारा बाल्यपणातला नाळ त्या दैवताशी जोडलेला असतो. कारण का लहानपणी आपल्याला एकच माहिती असतं की देवाच्या दर्शनाला जायचं. मग कुठं जायचं? शनी महाराजांच्या. म्हणून शनी महाराज आपल्या अंतःकरणामध्ये बसलेले असतात. आणि या दृष्टिकोनातून या असणाऱ्या गावाचं ग्रामदैवत, या असणाऱ्या शनेश्वर महाराजांची दिव्य अशा पद्धतीची जी कथा आहे, ती कथा आपल्याला 3 दिवसामध्ये, म्हणजे आजचा तर प्रारंभ होऊन गेला, आता अर्धा एक तासामध्ये आपल्याला परिपूर्ण या ठिकाणी हे आजचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून या माध्यमामधून उद्या आणि परवा विस्ताराने शनेश्वर महाराजांची असणारी उपासना, त्या उपासनेबरोबर कोणाच्या जीवनामध्ये कशी 7.5 आली आणि त्या 7.5मध्ये हरिश्चंद्रांच्या जीवनामध्ये कसा त्यांचा छळ झाला, विक्रमादित्य नावाच्या राजाच्या जीवनामध्ये कशी स्थिती प्राप्त झालेली, रावण सुद्धा कसा आपल्या जीवनामध्ये क्षय पावलेला आहे, आपल्या गुरुला सुद्धा कशी प्रचिती दाखवलेली आहे, हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सुद्धा शनेश्वर महाराज त्यांच्यावरती चाल करून गेले, परंतु हनुमंतराय मात्र त्या ठिकाणी बळी पडले नाही, त्यांचं काहीच बिघडवता आलं नाही. का? कशासाठी? या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करूया. फक्त एकदा सर्वांनी शनेश्वर महाराजांचा एक जयघोष करायचा आहे. आणि त्यानंतर आज आपण जन्माची कथा थोडीशी विस्ताराने पाहणार आहोत. शनेश्वरा शनेश्वरा दैवता मुचे शनेश्वरा, 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 शनेश्वरा दैवता मुचे शनेश्वरा, शनेश्वरा शनेश्वरा दैवता मुचे शनेश्वरा, न्याय प्रिय 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 शनेश्वरा, न्यायाधीशा शनेश्वरा, न्यायाधीशा शनेश्वरा, न्याय प्रिय शनेश्वरा, न्याय
न्यायाधीशा शनेश्वरा न्यायाधीशा शनेश्वरा न्याय अधीशा शनेश्वरा न्यायाधीशा शनेश्वरा न्यायाधीशा शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा सूर्यसुता शनेश्वरा सूर्यसुता शनेश्वरा सूर्यसुता शनेश्वरा सूर्यसुता शनेश्वरा उग्रतपा शनेश्वरा उग्रतपा शनेश्वरा उग्रतपा शनेश्वरा उग्रतपा शनेश्वरा उग्रतेजा 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 शनेश्वरा 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 दैवता मुझे शनेश्वरा 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 दैवता मुझे शनेश्वरा शनेश्वर भगवान की जय सुत हनुमान की जय सूर्य नारायण भगवान भगवान की जय। सजनो, या असणाऱ्या विश्वामध्ये बऱ्याच देवतांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचं स्वरूप अनादी मानलं गेलेलं आहे. अनादी याचा अर्थ असा आहे, अन म्हणजे नाही, आदी म्हणजे प्रारंभ. काही ज्या देवता आहे तर त्या अनादी देवता गणल्या गेलेल्या आहे. जसं बघा, भगवान शंकराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर भगवान शंकराच्या आईचं आणि बापाचं नाव काय येईल, कोणाला सांगता? नाही सांगता येणार. जरी श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून रुद्राचा जन्म झालेला आहे. रुद्राचा झालेला आहे बरं का, महारुद्राचा नाही. रुद्राचा जन्म झालेला असेल परंतु महेशाचा नाही. महेशाचा त्या ठिकाणी रुद्राचा झाला असेल पण कालातीत कालचक्रेश्वराचा नाही. तू म्हणाल हे काय, हे काय? याच्यासाठी शिव महापुराण सांगायला मला वेळ नाही. सजनो, रुद्र ही शक्ती वेगळी आहे, महेश ही शक्ती वेगळी आहे, शिव ही शक्ती वेगळी आहे. कालातीत कालचक्रेश्वर म्हणजे वेगळे, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याला ती पाहायला मिळते. परंतु सर्वांचं असणारं अधिष्ठान चैतन्य कालातीत कालचक्रेश्वर जे आहेत, तर तिथं कालाचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव कालातीत कालचक्रेश्वरावरती चालत नाहीत. कालातीत कालचक्रेश्वराद्वारे या संपूर्ण जगतामधील असणारा जो काल आहे त्या कालाचं नियमन चालत असतं. तत्व त्याच न्यायाने आपण जर पाहिलं तर भगवान महाविष्णू यांना सुद्धा आई नाही आणि यांना सुद्धा बाप नाही. आता शिव महापुराणामध्ये या कथा आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगत असतो, आज आपल्याकडे वेळ नाही. मग बघा, काही देवता ह्या अनादी आणि काही ज्या देवता आहेत त्या मात्र या विश्वाची असणारी जी घडी आहे ती बसवण्यासाठी, जसं पहा भारत देश आहे, या भारत देशामध्ये इलेक्शन झाल्यानंतर काही पदांची निवड होते. मग त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहेत, उपपंतप्रधान आहेत, त्याच्यानंतर संरक्षण मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे काही खाते आहेत. आता हे खाते कशासाठी? खाण्यासाठी नाही बरं का, नाही, खाण्यासाठी नाही, हे जगाची सेवा करण्यासाठी आहे, नाही का. सजन बघा, या गावामध्ये आल्यानंतर मोठं कौतुक वाटतं. छोटंसं गाव आहे, महाराज छोटंसं गाव आहे, पण केवढा मोठा विकास या ठिकाणी करून ठेवला. हा फुकट नाही झाला. या गावामध्ये कोणीतरी आपल्या जीवनामध्ये ह्या योजना राबवण्यासाठी अट्टहास केला आणि त्याच्यामधून सगळ्या योजना गावामध्ये राबवून घेतल्या. महाराज, खूप चांगली गोष्ट आहे, या ठिकाणी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग परंतु व्यवस्थापनेसाठी वेगवेगळी खाती लागतात. तद्वत त्याच न्यायाने जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात कर्म करत असतो. कर्म बघा बरं का, कर्माच्या भूमिकेतून शनेश्वर महाराज हे न्यायाधीश कसे आहेत
हे आपल्याला कळायला पाहिजे अगोदर. कर्माच्या भूमिकेतून शनेश्वर महाराज न्यायाधीश कसे आणि या शनी महाराज रूपी न्यायाधीशाचं वैशिष्ट्य हे आहेत की त्यांनी आपल्या बापाला पण सोडलं नाही. बरं, आपल्या बाबतीमध्ये मात्र आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. बरोबर आहे की नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट राहत. लोक बघा पंक्तीमध्ये अन्न एखाद्या व्यक्तीचं राहतं त्या ठिकाणी नाही का, एखाद्याने पंगत घातलेली राहते आणि त्या पंक्तीमध्ये अन्न तयार करणारा वेगळाच राहतो, पण मात्र वाढायला काही मंडळी मदत करतात. मग त्या मंडळीचं पहा गुलाबजाम वाढायचे राहतात त्या ठिकाणी, गुलाबजाम नाही का, मग नियम राहतो बा किती किती वाढायचं सांगितलेलं राहतं, एक एवढ्या पद्धतीनं वाढा त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा आपला जवळचा माणूस आला नाही का, पळी नसते त्या ठिकाणी, मालकानं सांगितलेलं वाढा तुम्ही त्या ठिकाणी, वाढा काही हरकत नाही नाही का. मग असे बचकानच असे धरूनच वाढायला सांगितलेले होते. तरी पण हा वाढत असताना आपला जवळचा माणूस आला का अशी मोठी बचक भरून टाकतो आणि दुसरा आला का त्याच्या हाताला काय लाखवा होतो का काही कळत नाही त्या ठिकाणी, ऑटोमॅटिक हात असा आखडतो नाही का. हा फरक का हो? हा फरक आपल्या ठिकाणी काय आहेत? भेद आहेत, भेद. सजनो, न्यायाधीश कसा असावा, कसा न्यायाधीश असावा की ज्या न्यायाधीशाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नसावा. आणि म्हणून शनेश्वर महाराजांनी आपल्या वडिलांना सूर्यदेवाला सुद्धा दंड केलेला आहे. का केलेला आहे आतापर्यंत तुम्हाला माहिती नसेल, आज आपण कथेच्या द्वारे ते सुद्धा समजून घ्यायचं आहे. सूर्यदेवाला सुद्धा काय केलेलं आहे? दंड केलेला आहे सजनो. आणि म्हणून ही न्यायप्रिय देवता आहे. न्यायाधीशाचं जे डिपार्टमेंट आहेत ते भगवान परमात्म्यानं शनेश्वर महाराजांकडे दिलं. कोणी दिलं? कोणी दिलं? महादेवाने दिलं. बरं का, महादेवाने दिलं ते डिपार्टमेंट. आणि मग महादेवाने ते खातं शनेश्वर महाराजांकडे दिल्यामुळे ज्या इंद्राने शनेश्वर महाराजांचा तिरस्कार केला, ज्या शनेश्वर महाराजांच्या पित्याने सूर्यदेवाने शनेश्वर महाराजांचा तिरस्कार केला, त्यांना सुद्धा वाईट वाटायला लागला. अरे अरे अरे, आपण हे काय केलं या ठिकाणी. सजनो, अशा पद्धतीचं दैवत म्हणजे शनेश्वर महाराज आहेत. या शनेश्वर महाराजांची असणारी दिव्य जन्माची जी कथा आहे ती आज आपल्याला थोडीशी विस्ताराने सांगायची आहे. सजनो बघा, काही अनादी देवता आहेत. त्या अनादी देवतापैकी आपण भगवान शंकर असतील, महाविष्णू असतील, यांना आपण अनादी देवता म्हणतो. अर्थात यांच्यापासून जगाचा जन्म आहे नाही का, यांच्यापासून जगाचा जन्म आहे, पण यांचा जन्म मात्र कोणापासून नाही. म्हणून विठोबाच्या बाबतीमध्ये सांगितलं, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका हो, विठ्ठल बाप माय चुलता. संत महात्म्याने आपलं सर्व नातं विठ्ठलाशी जोडलेलं आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण. हो, बाप रघुना देवीवरू विठ्ठलाची. आणि या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानोबरांचं सगळं कुळ गोत्र जर कुठं असेल तर ते असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याशी. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचूनी अनुनेने किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतले. या दृष्टिकोनातून तो जो भगवान परमात्मा आहे त्याच्याशी सर्व आपलं नातं त्या देवाशी जोडलेलं आहे. देव पिता हा मत्स्य जगतो माता धाता पिता महाहा. या न्यायाने तो संपूर्ण जगताची माता आहेत आणि जगताचा तो पिता आहे. तो मात्र कोणाच्या पोटी जन्म घेत नाहीत. या अनादी देवता
परंतु आपण जर पाहिलं तर हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर हनुमंतरायाचा सुद्धा जन्म आहे, नाही का? अंजनीच्या तपासाठी हनुमंत आले पोटी, या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर अंजनी मातेच्या तपासाठीच महारुद्र आले पोटी. महारुद्राने काय केलेलं आहे? अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी महारुद्राचा अवतार अंजनी मातेच्या पोटी झालेला आहे. तसं शनेश्वर महाराज ही जी देवता आहेत, तर या विश्वामध्ये या देवतेचं प्रकटीकरण होत असताना कोणाच्या पोटी झालेले आहेत? एक सुंदर अशा पद्धतीची कथा आहे बघा. अनादी प्राचीन अशा पद्धतीचा कालखंड होता. काही जे कालखंड आहेत त्या कालखंडाचं वर्णन कोणत्या कालखंडामध्ये झालेलं आहे काही सांगता येत नाही. जसं माऊली ज्ञानोबा सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. पंढरपुरासी आले उघडे, पंढरपुरासी आले उघडे, पंढरपुरासी आले उघडे, पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आता बघा माऊली ज्ञानोबा सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. पण नेमकं हे परब्रह्म पंढरपुराला आलं, पण केव्हा आलं? माऊली ज्ञानोबा सांगतात, नेनो मला माहिती नाही, मला माहिती नाही. मग आता जिथं माऊली ज्ञानोबारायांनाच माहिती नाही, तिथं आपल्या सारख्यानं सांगितलं अमुक कालखंडात आलं, तमुक कालखंडात काही नाही महाराज त्या ठिकाणी. आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ इतिहास बाजूलाच राहिला त्या ठिकाणी. कोणी बगल छाप इतिहास काढतो पुढे तरी टाकतोय त्या ठिकाणी. अरे जर माहिती असेल तर सांगा त्या ठिकाणी, नाही का? उगाच कोणी बगल छाप इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा पुढे मांडायचा, सजनो हे योग्य नाही त्या ठिकाणी. तसंच माऊली ज्ञानोबा सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, मला माहिती नाही. अरे हरी अनंत, हरी कथा अनंत, कोणत्या कालखंडात काय झालं काहीच सांगता येत नाही. सहजा हे अनादी या विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर या विश्वाची उत्पत्ती, पालन, संवार या दृष्टिकोनातून या विश्वाचं जे चक्र आहेत ते अव्याहत पद्धतीने चालले. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, पुन्हा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे सारखं चालू आहे. हे चक्र थांबणार नाही, हे अव्याहत चालणारं चक्र आहे. म्हणून अनादी अशा पद्धतीचा असणारा कालखंड आहे, प्राचीन अशा पद्धतीचा कालखंड आहे. आणि त्या कालखंडामध्ये या विश्वाचं जे नियमन आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने चाललेलं आहेत. जसं माऊली ज्ञानोबा सांगतात, नाही का? बघा इथं या विश्वामध्ये जर पाहिलं आपण तर समुद्री रेखा नोलांडावी, समुद्राने आपली रेखा ओलांडायची नाही. या पृथ्वीवरती असणारं जे काही असणारं जे जल आहेत तर त्या जलाने आपली कुठंच मर्यादा सांडायची नाही. या वायूनं नावभर सुद्धा उगं नसावं, म्हणजे त्या ठिकाणी बाजूला राहायचं नाही. खचून खचून या असणाऱ्या प्राणी मात्रांसाठी त्यानं पण या ठिकाणी थांबायचंय. त्याच्यानंतर सूर्यनारायण भगवान परमात्मा जे आहेत, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. बघा तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, वेदाचं बोलणं असेल, वेद बोलतो हे भगवंताच्या सत्तेनं. तसं सूर्यनारायण भगवान परमात्मा रोज उगवतात आणि रोज मावळतात. खरोखर उगवतात का मावळतात का? सूर्यनारायण उगवतात का? उगवतात का सूर्यनारायण? आपल्याला वाटतं उगवतात, पण ते उगवतही नाही, ते मावळतही नाही बरं का. तो म्हणाल कशावरून? तर आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात, उदो असतो चीने प्रमाणे, उदो असतो चेने प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे. या न्यायाने सूर्यनारायण भगवान परमात्मा उगवतही नाही आणि मावळतही नाही, परंतु पृथ्वीच्या असणाऱ्या परिवलन गतीमुळे, परिभ्रमण गतीमुळे
या ठिकाणी त्या परिवलन गतीमुळे पृथ्वी जी आहे ती जशी त्या ठिकाणी सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरत असते, ही जी असणारी सूर्याभोवती फिरणं याला परिभ्रमण गती म्हणतात आणि स्वतःभोवती फिरणं याला परिवलन गती म्हणतात. या परिवलन गतीमुळे सूर्यनारायण भगवान परमात्मा उगवल्यासारखे वाटतात आणि मावळल्यासारखे वाटतात. आता हे झालं विज्ञान बरं का, हे झालं भौगोलिक भाषा. परंतु काही गोष्टी ज्या आहेत तर त्या धर्मशास्त्रानुसार त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीचे काय केलेले आहेत तर बारकावे सांगितलेले आहेत. फक्त जगाला काहीतरी लावीला सबळ अहंकार पाठीशी काहीतरी विचार करायला लावायचं म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे, हे सगळं विज्ञान वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाठीमागे लावून दिलेले आहे. नाहीतर सज्जनो ध्यानात ठेवा, आमच्या पुराणामधला सूर्य वेगळा आहे, आमच्या पुराणामधला चंद्रलोक वेगळा आहे. आमच्या पुराणाच्या द्वारे कथन केलेलं हे जे विश्व अपरंपार त्या ठिकाणी आहेत, असं असताना आपण जवळचा सूर्य हा तारा पाहतो, त्याचं लोक संशोधन करतात, चंद्रावरती जाऊन आले आणि लोक म्हणतात कशाचा चंद्रलोकन कशाचं काय. हे बुद्धीच्या पलीकडे आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, यशोदा मातेला मात्र नाही का, त्या यशोदा मातेला राग आला आणि राग आल्यानंतर तिने काय केलं तर भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी काठी उघडली. काय दिसलं, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे. मारा वया तिने उगारिली काठी, मारा वया तिने उगारिली काठी, मारा वया तिने उगारिली काठी, मारा वया तिने उगारिली काठी. भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने माती खाल्ली म्हणून यशोदा मातेला राग आला आणि राग आल्यानंतर केवढी मोठी ताकद आहे महाराज नाही का त्या मातेची. अरे ज्या गोपाल कृष्ण परमात्म्याने विश्वरूप दाखवलं तिथं अर्जुन सुद्धा भयकंपित झाले नाही, अर्जुन सुद्धा घाबरले. आता अर्जुन म्हणजे काय सामान्य होते का, अरे तुझा संग्राम हरू जिंतीला म्हटलेलं आहे. ज्यांनी युद्ध झालं कोणाबरोबर, असा इकडचा काडी पैलवान नाही, शेवरेवड्यावरचा कुस्ती खेळणारा पैलवान नाही, तर भगवान शंकरा बरोबर. आणि काय झालं, युद्ध झालं कोणाचं, अर्जुनाचं. पण भगवान शंकराला ज्याने जिंकलं असे असणारे अर्जुन, पण ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याचं भयानक अशा पद्धतीचं ते विश्वरूप पाहिलं आणि कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध या न्यायाने संपूर्ण क्षय करणार ते असणारं भयानक मुख पाहिलं. एकच नाही, हजारो मुख पाहिले, हजारो दात पाहिले, हजारो जिभा त्या ठिकाणी पाहिल्या. आणि अर्जुन ज्यावेळेस घाबरल्यानंतर सांगितलं, देवा जापाने आपले अस्ताव्यस्त हे नाही देवा, आता हे आवर. आणि असं म्हणून डोळे बंद केले तरी सुद्धा ते अर्जुनाला दिसायला लागलं. एवढं ते भयान रूप होतं. सजनो, असे असणारे जे काही अर्जुन आहेत, अर्जुन सामान्य नाही त्या ठिकाणी. मग ते अर्जुन सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला काय होतात, घाबरतात. मग असं त्या भगवान परमात्म्याचं रूप भयानक आहे. आता विस्ताराने याच्यावर खूप सांगता आलं असतं, पण कथेमध्ये किती 4-5 तास जर कथा असती तर मग सांगता आलं असतं सगळं. या गोष्टी गोड आहे, खूप गोड गोष्टी आहे त्या ठिकाणी. आणि हे सर्व शास्त्र पुराण एकमेकाशी कसे आहेत असे जोडलेले, कनेक्ट झालेले, खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये. जसं तुकोबारायांचे अभंग, नामदेवरायांचे अभंग असतील, एकनाथ महाराजांचे अभंग असतील, एकमेकाशी जोडलेले, तसं खूप मजा आहे कथेमध्ये. पण आता तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. इथं ताकापुरता रामायण असतं, इथं लई जास्त वेळ घेऊन चालत नाही, नाही का. आज लई जास्त लांबवलं तर आज आले हे गायब होतील उद्या, काही सांगता येत नाही त्या ठिकाणी. जास्त जर लांबवलं ना आपल्याला भीती आहे, आज आलेले उद्या आले पाहिजे, नाही तर हे जातील गायब होऊन, नाही का. चला सजनो बघा,
केवढं वैशिष्ट्य आहे. ज्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर, त्याचं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन घाबरले. आणि असे असणारे भगवान परमात्मा आमची यशोदा माता काठी उगारते, तो उगारल्यानंतर भगवान थरथर 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 कापतात. आणि मग सांग कृष्णा, तू माती खाली का नाही? जरी गोपाल कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी सांगायला लागले, नाही का? काय सांगायला लागले? की त्या ठिकाणी मै नाही माखन खायो वगैरे असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगतात. किंवा त्या ठिकाणी बळीराम दादा खोटं बोलतो. ते बळीराम दादा सुद्धा खोटं बोलतायत. आई ग आई, नाही खाल्ली ग मी माती, नाही का? या ठिकाणी मी माती भक्षण केलेली नाही. पण तोंड उघड, आणि तोंड उघड म्हटल्यानंतर ज्या वेळेस भगवान परमात्म्याने आपलं मुख उघडलं आणि उघडल्यानंतर पाहिलं तर भुवने त्या पोटी 14 देखील. 14 भुवन, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ, भूलोक भूरलोक सोरलोक जनलोक महरलोक तपलोक सत्यलोक, असे 14 भुवन त्या यशोदा मातेला त्या भगवंताच्या आणि मुखामध्ये पाहिल्यानंतर ती गडबडली. पण पुन्हा भगवंताने पाहिलं. जर आईला कळालं की हा कोणीतरी वेगळा अवतार दिसतो, तर ही माझं प्रेमाने लालन पालन करणार नाही. आणि मग त्या यशोदा मातेला भुरळ पडल्यासारखं झालं. ती म्हणली, कृष्णा अरे हे तुझ्या मुखात काय काय म्हटल्यानंतर भगवंतानं काय केलं, पुन्हा आपला असणारा जो ऐश्वर्य योग होता, आपलं जे व्यापक स्वरूप आहे ते आवरलं. आणि आवरल्यानंतर म्हटले, आई कुठं काय? अरे मी आत्ता पाहिलं. नाही, तुझी नजर तराळली असेल, त्या ठिकाणी तुला भ्रम झाला असेल. सजनो ध्यानात ठेवा, ही भगवान परमात्म्याची सत्ता आहे. हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. म्हणून जरी विज्ञानवादी म्हणत असतील पृथ्वीची परिवलन गती परिभ्रमण गती, ठीक आहे, हे अभ्यासासाठी लावलेलं आहे. पण अरे या जगामध्ये कितीतरी सूर्य आहेत, या जगामध्ये कितीतरी चंद्र आहेत, हे अथांग जगत आहेत. हीच जी सृष्टी आहे ती अनेक ग्रहांवरती आपल्याला पाहायला मिळते. फक्त तिथपर्यंत आपली मजल नाही. म्हणून सज्जन ध्यानात ठेवा, सूर्यनारायण भगवान परमात्मा हे रोजचे उगवतात, मावळतात. ते पण एका रथावरती, 7 अश्वांच्या असणाऱ्या रथावरती आरूढ होऊन, आणि सूर्यनारायण भगवान परमात्मा नित्य नियमाने त्यांची सुद्धा गती चालू आहे. हे विज्ञानवाद्यांच्या डोक्यात येणार नाही. आपल्याला काही गरज नाही. आम्हाला आमच्या पुराणाच्या दृष्टिकोनातून आमचा आनंद आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. कथेमध्ये स्वतःला विसरायचं आहे, तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे. विज्ञानवादी किती सिद्ध करत बसले तर एक दिवस ते पण मरणार आहेत आणि एक दिवस आपणही मरणार आहेत. इथलं त्यांचं विज्ञानही इथंच राहणार आहे आणि त्यांचं ज्ञानही इथंच राहणार आहेत. ध्यानात ठेवा, आपण आपला आनंद घ्या जीवनामध्ये. आनंद घ्या, कशाला डिग्र्या लावीत बसतात? काय कथेमध्ये आनंद येतो, आनंद घ्यायचा, त्याच्यामधून परमार्थ घडतो, भक्ती घडते. या दृष्टिकोनातून याच्याकडे पहा. सज्जन बघा, सूर्यनारायण भगवान परमात्मा आपल्या असणाऱ्या 7 अश्वाच्या त्या रथावरती 10 मिनिटात आपल्या असणाऱ्या 7 अश्वाच्या आणि त्या रथावरती आरूढ झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने सूर्यनारायण भगवान परमात्म्याचा दिनक्रम चालू आहे. असा दिनक्रम चालू असताना पुढे मात्र प्रसंग असा निर्माण झालेला आहे की सूर्यनारायण भगवान परमात्मा जे आहेत, तर त्यांचा लग्न विवाह सोहळा जो आहे तो संध्या देवीशी झालेला आहे. संध्या अशा पद्धतीचे त्या देवीचं नाव आहे. कोणाची कन्या आहेत? तर ही देवाचे असणारे शिल्पी विश्वकर्मा जे आहेत, या विश्वकर्मांची कन्या आहेत. या विश्वकर्मांची कन्या हिच्याशी सूर्यनारायण भगवान परमात्म्याचा विवाह झालेला आहे. विवाह झाल्यानंतर संध्या माता ज्या आहेत, तर संध्या मातेच्या जीवनामध्ये पतिव्रता जर पाहिलं तर पितृवचन आणि सेवापती, स्त्रियांच्या जीवनामध्ये असणारा पतिव्रता धर्म, या पतिव्रता धर्मानुसार संध्या माऊली आपल्या पतीची सेवा करतायत. परंतु सूर्यनारायण भगवान परमात्म्याचं जे तेज आहे, ते तेज संध्या मातेच्या जीवनामध्ये ते पेलवत नव्हतं महाराज. सूर्यनारायणाचं भयंकर तेज होतं आणि त्या तेजामुळे आमच्या असणाऱ्या संध्या माता आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये तेवढी त्यांची स्थिती नसल्यामुळं सूर्यनारायण भगवान परमात्म्याची मनपूर्वक सेवा करतायत. परंतु त्या तेजामुळे त्यांच्या जीवनामध्ये आणि एक प्रकारे त्यांना पतीच्या सेवेमध्ये काही पद्धतीनं प्रतिबंध यायचा.
पुढे या संध्या मातेच्या पोटी त्यांनी दोन पुत्रांसह एका कन्येला काय केलेलं आहे, जन्म दिलेला आहे. पहिले सूर्यनारायण भगवान परमात्मा संध्या माता यांचे पुत्र आहेत, एक वैवस्वत म्हणून. दुसरे जे आहेत तर ते यमनारायण, त्या ठिकाणचे असणारे यमराज हे दुसरे पुत्र आहे. आणि तिसरी एक कन्या त्या ठिकाणी झाली, तिचं नाव आहे ती यमुना, जी यमाची बहीण आहे, अर्थात सूर्यनारायणाची कन्या आहे. पुढे पुढे संध्या देवी जी आहेत आपल्या पतीच्या असणाऱ्या सेवेमध्ये आणि त्या ठिकाणी अंतर यायला लागल्यामुळे दुःखी झालेले आहे. सूर्यनारायणाचं तेज आपल्याला सहन होत नाहीत, म्हणून संध्या देवीने पाहिलं की आपण काय करावं, की या सूर्यनारायणाचं तेज एकतर कमी करावं, नाहीतर आपलं तेज वाढवावं, काहीतरी एक करावं. आणि त्या संपूर्ण असणाऱ्या सेवेमध्ये यत्किंचितही आपल्याकडून अंतर पडू नये याच्यासाठी संध्या मातेनं ठरवलं की आपण काय करायचं, तपश्चर्या करायची. परंतु तपश्चर्या करत असताना आता ही जी मुलं आहे यांची जबाबदारी कोणावरती द्यायची, पतीची सेवा कोण करेल. खरी पतिव्रता माऊली जी असते तिच्या जीवनामध्ये नित्य आपले असणारे जे पती आहेत तर त्या पतिदेवाच्या सेवेमध्ये ती नेहमी रत असते. आणि मुलांच्या सेवेमध्ये सुद्धा आजकाल तुम्ही बघा, शहरामध्ये महिला सुद्धा नोकरी करतात, करू नये असा आपला भाव नाही त्या ठिकाणी, ठीक आहे करावी लागते नाही असं काही नाही, परंतु त्याचा परिणाम असा होतोय की दिवसभर त्या पण कामाला जातात, पती पण कामाला जातो आणि मुलं एखाद्या असणाऱ्या दाईकडं सांभाळण्यासाठी दिले जातात. त्याचा परिणाम त्या मुलांना आई वडिलांविषयी प्रेम राहत नाहीत, संस्कारापासून ही मुलं बाजूला पडतात. आणि मग मात्र पुढे भावी कालखंडामध्ये वृद्धापकाळामध्ये जे आई वडील मुलांसाठी एवढा पैसा कमवून ठेवतात, पैसा कमवतात, परंतु संस्कृती मात्र त्यांना न देता आल्यामुळे पुढे त्यांचेच जी मुलं आहेत तेच त्यांना सांभाळत नाहीत. सजनो, आज गृहस्थाश्रमाची व्यवस्था बिघडत चाललेली. वडिलांनी कमवावं, आईने त्या मुलांना ठराविक कालखंड कवणं, त्यांचं लालन पालन करावं, ही आपली संस्कृती आहे, हा आपला आदर्श आहे. परंतु आता फक्त पैसा मारो परमेश्वर याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था बिघडत चाललेली आहे सज्जनो. म्हणून आईचं कर्तव्य प्रेम मुलाला फक्त आईच देऊ शकते, इतर कोणी त्या ठिकाणी ते प्रेम देऊ शकत नाहीत. वडील जरी देत असतील पण जेवढं प्रेम आई मुलाला देते तेवढे वडील देऊ शकत नाहीत. म्हणून आपल्या मुलांचं योग्य पद्धतीनं लालन पालन करावं, ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट असो. संध्या देवीने पाहिलं मला तपश्चर्येसाठी जायचंय, पण मी काय करू. आणि मग संध्या देवीला एक युक्ती सुचली. संध्या देवीने आपली असणारी जी छाया आहे, छाया जसं बघा लंकेमध्ये ओरिजिनली निर्लज्जा घडते ती गोष्ट सोडून द्या, नाही का. खरं तर एकादशीला पाणी पण घेऊ नये. करून पहा, काही फार महागे असं नाही, करू होते ती घडते त्या ठिकाणी, नाही असं काही नाही, घडते, काही अवघड नाही त्या ठिकाणी. फक्त मनावरती काय पाहिजे, निग्रह पाहिजे त्या ठिकाणी. आता उन्हाळ्यात थोडंसं अवघड जातं या ठिकाणी, थोडं उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये. आता आम्ही करतो निर्जला, पण ते आज थोडं पाणी घ्यावं लागलं, नावेलाजे त्या गोष्टीला, ठीक आहे, थोडं पाणी घ्यावं लागलं. कधी कधी थोडंसं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते कथा करायची म्हणून, नाहीतर कथा जर नसली ना तर मग अगदी निर्जला म्हणजे निर्जला त्या ठिकाणी काही होईल, पण निर्जला म्हणजे निर्जला. पण आता कसं आहे, सूर्याचा कालखंड आहे, इथं 2-2 तास बोलावं लागतं, कोरड पडून जाते. म्हणून एवढ्यासाठी सजनो ध्यानात ठेवा, घरामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, तपश्चर्या करू शकतो. मग या दृष्टिकोनातून 15 दिवसातून एक एकादशी तपश्चर्या आहे. तुम्हाला एक सांगून जातो बघा, आपल्याला डॉक्टरचं म्हणणं पडतं पण तुकोबरायांचं पटत नाही. अलीकडे एका अमेरिकन डॉक्टरनं असा रिसर्च केला, त्या डॉक्टरचं असं म्हणणं आहे 15 ते 20 दिवसामधून एक दिवस जो पाणी पिणार नाही आणि अन्नही खाणार नाही त्याला आयुष्यात कधी कॅन्सर होणार नाही बरं का. 15 दिवसातून एक दिवस असं करायचं, 24 तास पाणी प्यायचं नाही आणि अन्नही खायचं. असं करायचं, 24 तास पाणी प्यायचं नाही आणि अन्नही खायचं नाही, त्याला कधीच कॅन्सर होणार नाही. आणि झाला असेल तर तो काय होईल, बरा होऊन जाईल बरं का. ते जीवाणू विषाणू मरून जातील. हे 15 दिवसातून तुम्ही व्रतवैकल्य करून पहा, कधीच आयुष्यात कॅन्सर होणार नाही. लोकांना त्या अमेरिकन डॉक्टरचं पडतं, आता लोक ते पाळायला लागले. त्या डॉक्टरचं रिसर्च आहे, त्याला कितीतरी लोकांनी फॉलो केलं, त्याला कितीतरी लोकांनी लाईक केलं, नाही का.
पण जे जगद्गुरु तुकोबारे आपल्याला सांगतात 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी फळाच्या विषयी धनिगिशी, हे मात्र आपण ऐकत नाही. सजनो, हे सर्व दिव्य तत्वज्ञान आपल्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, फक्त त्याचा ताळेबंद आपल्याला कळत नाही. आपण फक्त या ठिकाणी कोणत्या तरी एका पद्धतीचा वादविवाद उभा करायचा आणि त्याच्यामध्ये संतांची निंदा करायची आणि कुठंतरी संतत्वाला त्या ठिकाणी डाग लावायचा, वारकरी संप्रदायाला डाग लावायचा, याच्यामध्येच आपण गुंतून पडलो. अरे खरं तत्वज्ञान पहा वारकरी संप्रदायाचं. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, युक्त आहार विहार नेमिंद्रियाचे सार नसावे भासर निद्रा भूभाषर. अरे एवढं सांभाळा, जीवनामध्ये तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियाशी सार नसावी भासर निद्रा भूभाषर. सांभाळा तर खरं जीवनामध्ये. हे सगळं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. तुमचं विज्ञान असेल, भूगोल असेल, खगोल असेल, काय असेल ते सर्व संत महात्म्याने सांगून ठेवलेले. असो, आता आपल्याला त्या चिंतनाकडे जायला वेळ नाही. सजनो बघा, संध्या देवीने आपल्याच घरामध्ये उपवास तपास व्रत वैकल्य सुरू केले आणि असं करत असताना मुळात संध्या ही छाया आहे, छाया रूपाने आहे. आणि छाया जशी आपली छाया असते त्या ठिकाणी आपली सावली असते. जे सामर्थ्य आपल्यात येते त्या सावलीमध्ये नसतं. ती फक्त एक काय आहे, एक प्रातिभासिक असं स्वरूप आहे. आणि म्हणून ही जी संध्या येणं उपवास तपास केले, काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर या असणाऱ्या संध्या देवीला विचारलं, या असणाऱ्या छाया देवीने त्या छाया देवीला विचारलं, हे छाया काय तुझी इच्छा आहे? असं भगवान महादेवाने प्रसन्न झाल्यानंतर या छाया देवीला विचारलेलं. या छाया देवीचं असणार तप, हिची असणारी साधना, त्याचा परिणाम भगवान महादेव आशुतोष प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तिला विचारलं काय पाहिजे. त्यावेळेस तिने सांगितलं की किती दिवस मी आता ह्या प्रातिभासिक असणाऱ्या स्वरूपामध्ये राहू, किती दिवस मी छाया रूपाने राहू. प्रभू, माझी अशी इच्छा आहे की मला याच असणाऱ्या छाया रूपामध्ये माझं वास्तव स्वरूप मला प्राप्त व्हावं. जशी संध्या देवी ही जशी प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहेत, तसं प्रत्यक्ष स्वरूप श्री रूप मला प्राप्त व्हावं. भगवान महादेवाने आणि या असणाऱ्या छाया देवीला आशीर्वाद दिला आणि ही असणारी प्रातिभासिक सत्ता, छाया रूपाने असणारी सत्ता ही बरोबर अगदी आणि वास्तव रूपाने श्री रूपामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित झाली. आणि परिवर्तित झाल्यानंतर आता मात्र ही संध्या देवी जी छाया देवी जी आहे, सूर्यनारायण भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आनंदाने राहू लागली. पुढे मात्र सूर्यनारायण भगवान परमात्म्याच्या समागमामधून तिच्या पोटी एक पुत्र रत्नाने जन्म घेतला. ते पुत्र रत्न जर कोण असतील तर तेच आमचे शनेश्वर महाराज आहेत. शनेश्वरा शनेश्वरा दैवतामुचे शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा शनेश्वरा हे सूर्यसुता शनेश्वरा छाया सुता शनेश्वरा 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 शनेश्वरा दैवतामुचे शनेश्वरा 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 दैवतामुचे शनेश्वरा सूर्यनारायण भगवान की जय, छाया माता की जय, सूर्यसूत शनेश्वर भगवान की जय. शनिदेवाचं अवतरण या पृथ्वी तलावरती झालेलं आहे. आजच्या दिवशी फक्त आपण जन्म या ठिकाणी करतोय, वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं आपण आजची कथा आपल्याला याच ठिकाणी थांबवायची आहे. अर्थात संध्या देवी आणि त्या संध्या देवीची असणारी छाया, ती छाया रूपाने असणारी त्या छायेनं तपश्चर्या केली आणि मूळ श्री स्वरूपामध्ये ती आली. अशी असणारी छाया आणि सूर्यनारायण भगवान परमात्मा यांच्यापासून ज्या पुत्राचा जन्म झाला ते आमचे शनेश्वर महाराज आहेत. शनेश्वर जयंतीच्या दिवशी आणि या असणाऱ्या आमच्या शनेश्वर भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. या शनेश्वर भगवान परमात्म्याचा असणारं पुढचा जो इतिहास आहे
तो इतिहास आज सांगायचा होता, परंतु वेळेच्या अभावी आजच्या कथेला आपण याच ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. उद्या मात्र बरोबर 8 वाजता सर्वांनी या ठिकाणी कथेला यायचं. 8 म्हणजे 8 आणि 10 म्हणजे 10 या असणाऱ्या 2 तासाच्या कालखंडामध्ये उद्याची आपली जी कथा आहे तर ती संपन्न होणार आहेत. म्हणून सर्वांनी ही जी कथा आहे अगदी सर्वांगाचे कान करून ऐका. सज्जनो, निश्चित मी सांगतो की ही कथा आपल्या जीवनामध्ये श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनामधलं असणारं जे सगळं पाप आहेत त्या पापाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही. अशी दिव्य कथा ही शनेश्वर महाराजांची कथा आहे. म्हणून उद्या असणारी ही जी कथा आहे ही कथा याच्यामध्ये असणारे जे कथेचे जे बारकावे ते बारकावे आपल्याला ऐकायला मिळतील. या असणाऱ्या शनेश्वर भगवान परमात्म्याची सेवा आपण करतो, पण कशा पद्धतीनं करावी, या शनेश्वर दैवताच्या पत्न्या जे आहेत 8 पत्न्या आहेत त्या कोणत्या आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर गेलो कुठं नर्मदा मायाच्या किनाऱ्यावरती तिथं कुंभेश्वर नावाचं स्थान आहे. तिथं शनेश्वर महाराजांच्या 2 पत्न्या आहे, बडी पनोती आणि नानी पनोती. यांचं सुद्धा काही महत्त्व आहे. सज्जनो, हे सगळं विस्ताराने आपल्याला श्रवण करायला मिळेल. तोपर्यंत आजच्या या कथेला आपण याच ठिकाणी पूर्णविराम देऊया. 2 मिनिटं फक्त भगवान परमात्म्याच्या नामाचा आणि जप आपल्याला करायचा आहे, आणि त्यानंतर शनेश्वर महाराजांची आरती, आणि आरतीनंतर प्रस्थान. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा, भजन करा. हरी, जय जय राम कृष्ण